नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आता काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। एनडीआरएफच्या निधीतून आपत्तीग्रस्तांसाठी भरीव मदत द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन। नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी शहांकडे मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। फक्त पिकच पाण्याखाली गेलेली नाहीत तर शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडल्या गेल्यात। त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। केंद्र सरकारकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची आस लागली आहे। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार आहेत। त्यातच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांना निवेदन दिलं। एनडीआरएफच्या निधीतून महाराष्ट्रातील नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्या अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारनं मदत द्यायला सुरुवात केली आहे। तातडीची मदत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सरकारी निकषांनुसार पंचनामे झाल्यानंतर ही मदत देण्यात येणार आहे। सोलापूरमध्ये महापुराच्या काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत करण्यात आली आहे। सांगोला तालुक्यातील 2 कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी 4 लाखांची मदत आता जमा करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनी काल लातूर आणि धाराशिवमध्ये पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली, तर शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय। शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार आहेत का? उद्धव ठाकरेंनी काल बीड जिल्ह्यातील कुर्ला गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशा घोषणा दिल्या। यावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्रीपद वगैरे काही नको, माझ्या हातात असतं तर मदत दिली असती असं वक्तव्य ठाकरेंनी केलं आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी बीडचा पाहणी दौरा केला। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू अशी मदत द्यायला सुरुवात केल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं। तसंच अधिक धान्याची गरज असल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीवरून ठाकरेंनी टीका केली आहे। शेतकऱ्यांना मदत करता म्हणजे उपकार करता का अशी टीका ठाकरेंनी केली। नुकसानग्रस्तांना सध्या तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला 5,000 रुपये रोख तसंच 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू तसंच असं धान्य देण्यात येत आहे। मात्र काही कुटुंबांना हे धान्य अपुरं पडत असल्यानं अधिक धान्याची गरज भासतेय। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त कुटुंबांना अधिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच अधिक धान्य वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली। आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। बीडच्या पिंपळवाडी गावामध्ये बिंदुसरा नदीला आलेल्या पुरात आदित्य कळसाने या 10 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला। याबाबतची बातमी एबीपी माझानं दाखवली। त्यानंतर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान आदित्यच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि शासकीय मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला। मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातही पावसानं थैमान घातलंय। 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं मका, सोयाबीन, कांदा पिकांचं नुकसान झालं। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। त्यांनी येवला तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। यावेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत देण्याचं आवाहन केलंय। हे काम एवढं मोठं अजस्र आहे ना की ताबडतोब तुम्ही आता काल सुरू केलं आणि आज संपेल अशी परिस्थिती नाही आहे। पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत, कागदपत्र तयार करायला पाहिजे। 2-1 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी। त्याच्यामुळे जे आहे ते काम जे तुम्ही म्हणतात ते शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकणार।
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्यातील बोरखेडा गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। वाहून गेलेल्या पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी त्यांनी केली। सोयाबीन, मिरची आणि ऊस या पिकांचं धाराशिव भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं। नांदेडमध्ये मंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला। सुरुवातीला 2-2 छत्रीचे कवच घेऊन त्यांनी पिकांची पाहणी केली। त्यानंतर रस्त्यावरून जाताना त्यांनी ताफा थांबवत रस्त्याच्या कडेलाच पिकांची पाहणी केली। पाहणीचा हा निव्वळ देखावा असल्याची चर्चा रंगली असून शेतकऱ्यांनी मात्र या प्रकारावर संताप व्यक्त केलाय। संजय राठोड यांचा दौरा केवळ देखावा असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात काल जयंत पाटलांनी पूर परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी सरकारनं सरसकट एकरी 50,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना एकराची भाषा कळते, हेक्टरीची नाही, त्यामुळे सरसकट 50,000 एकरी द्यावी ही सध्याची गरज असून आता पंचनामे करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। यासाठी एनडीआरएफमध्ये असणारे निकष बदलण्याची गरज असून आता क्षेत्राची मर्यादा ठेवू नये असं त्यांनी यावेळी सांगितलं। एवढं नुकसान झालेलं आहे की सरकारने कोणत्याही परिस्थितीत ताबडतोबीनं या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे आणि ती ताबडतोब द्यावी, सरसकट द्यावी। पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण सर्व ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे। गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत, त्यामुळं गावांचे पंचनामे करून वेळ घालवण्याची गरज नाही। तर जयंत पाटील सोलापूर नंतर आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील बीड जिल्ह्यात दौरा करणार आहेत। बांधावर भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत। संपूर्ण राज्यात नुसता हाहाकार माजलेला आहे, अशा वेळी शेतकऱ्यांना धीर देणं महत्त्वाचं आहे। यासाठी हा दौरा आहे। दौऱ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ते विचारपूस करणार आहेत। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यात आलाय। लालबागचा राजा मंडळाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मंडळाकडून मुख्यमंत्री यांच्याकडे 50 लाखांचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे। मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या भागात मंत्रिमंडळातील नेते तर जातातच आहेत, पण आता चिपळूणमधील मनसैनिक देखील नुकसानग्रस्तांच्या मदतीकरता सरसावलेत। चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मदतीची साथ घालत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय मनसैनिकांनी घेतलाय। पूरग्रस्तांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, तांदूळ, डाळ, कपडे या गोष्टींसह इतर लागणाऱ्या गोष्टी देखील पाठवण्याचा निर्धार त्यांनी हाती घेतलाय। मराठवाडा महापुराच्या संकटात अडकलेला असतानाच आता पुन्हा राज्यातील अनेक ठिकाणी 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आलाय। विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय। नांदेडच्या बिलोलीतील तळणी प्रकल्पात 500 एकरवरील सोयाबीनचं नुकसान झालं। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। नांदेडच्या रामतीर्थ, किनाळा, जिगळा, लोहगाव गावातील शेतकऱ्यांचं 50 एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली गेलंय। तहसील कार्यालय पंचनामा करायला टाळाटाळ करतंय। या नुकसानीसाठी शेतकऱ्यांची 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे। मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। यानंतर आता प्रशासनानं हालचाल करत पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली आहे। तहसीलदार, कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी तालुक्यातील सर्व प्रभावित भागांची पाहणी करतायत। यामुळे पंचनामे पूर्ण करून तातडीने वरिष्ठांकडे अहवाल पाठवून मदतीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे। दरम्यान सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी करतायत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पूर्णतः जलमय झालंय। गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा बसला असून अंदाजे 1 ते 1,500 ग्रामस्थ अजूनही गावात अडकून आहेत। सांगली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकानं पिण्याचं पाणी आणि अन्न गावात पोहोचवलं असलं तरी भीतीमुळे अनेक ग्रामस्थ बोटीतून स्थलांतर करण्यास तयार नाहीयेत। या भागात अजूनही पुराचं पाणी उतरलेलं नसून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या परिस्थितीची बुलढाण्याच्या सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना देखील भेट दिली। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील उगम पावणाऱ्या सिंदफणा नदीनं अतिमुसळधार पावसामुळे रौद्ररूप धारण केलं होतं। 2 दिवसांच्या कालावधी दरम्यान पावसानं विश्रांती घेतली आहे। दरम्यान सिंदफणा नदीचा पूर ओसरल्यानंतर पिकांची दाहकता आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर आलंय। या भीषण नुकसानीचे ड्रोन दृश्य समोर आले। शिरूर, बीड आणि गेवराईतील काही भाग सिंदफणा नदीच्या पुरामुळे बाधित झालाय। परिणामी अनेक शेतजमिनीसह खरीप पिकं, फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य बघायला मिळतात। लातूरमध्ये एका संतप्त शेतकऱ्यानं तहसीलदाराच्या समोरच नोटांचं बंडल फेकलं। अतिवृष्टीमुळे लातूरमध्ये मोठं नुकसान झालंय। ज्या शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे त्याचे पंचनामे होतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। त्यामुळे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं शेतकरी तहसील कार्यालयात गेलेले आहेत। 2 दिवसात पंचनामे झाले नाहीत तर शेतातलं पाणी ओसरेल आणि नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पण आम्ही आमच्या सोयीनुसार येऊ असं तहसीलदारांनी सांगितलं। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं तहसीलदारांच्या समोर पैशांचं बंडल फेकलं। जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एका शेतकऱ्यानं ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। शरद काकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याचा आरोप शेतकरी शरद काकडे यांनी केलाय। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आक्रमक झाले। या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं। मंठा तालुक्यातील जयपूर, वडगाव, तळणी गावात महिनाभरापूर्वी पाऊस झाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी महिनाभरापूर्वी निवेदनही दिलं होतं। तरीही पंचनामे झाले नाहीत असा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। अण्णासाहेब पाटील यांच्या 92व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईच्या वाशीमध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना काही माथाडी कामगारांनी हातात फलक घेऊन आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी भाषण थांबवत ही आपलीच माणसं आहेत असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी माथाडी कामगारांनी केली आहे। घरांच्या किमती कमी करण्याबाबत 15 दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं। आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा।